महायुतीने सांगितलं तर नाशिक लोकसभा लढवणार, छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका। उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा आहे, फडणवीसांकडून कळलं, भुजबळांचं वक्तव्य। विजय शिवतारेंचं बंड झालं थंड, पुरंदरमधून सुनेत्रा पवारांना 1.5 लाखांचं मताधिक्य मिळवून देणार, शिवतारेंचा निर्धार। महायुतीमध्ये 4 ते 5 जागांवरून तिढा कायम, देवेंद्र फडणवीसांकडून मान्य, 1 ते 2 दिवसात तिढा सुटेल, फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। महादेव जानकर परभणीतून लढणार यावर शिक्कामोर्तब, शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत 1 एप्रिलला अर्ज भरणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार, बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार। मोबियामध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। अंबादास दानवे ठाकरे गटातच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन, 2 ते 3 वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार। मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांचं मिठागराच्या जागेवर पुनर्वसन करण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध, पियुष गोयल यांच्यावर हल्लाबोल, झोपडपट्टी धारकांचं तिथेच पुनर्वसन करण्याचीही मागणी। उदयनराजेंनी घेतली शिवेंद्र राजे यांची भेट, उदयनराजेंकडून शिवेंद्र राजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद, बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। साताऱ्यातल्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस, हजारो भाविकांची उत्साहामध्ये उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।